डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे महात्मा फुले जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव राबवला जातो आणि त्याच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजता सलग 18 तास अभियान व स्पर्धा याचे उद्घाटन करण्यात आले आणि या स्पर्धेमध्ये 117 विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेज इन इथल्या विश्वातील नामांकित विद्यापीठामध्ये अभ्यास करत असताना त्यांनी सलग 18 तास अभ्यास केलेला आहे. तुटपुंजा सामग्रीवर, तुटपुंजा रिसोर्सेसवर त्यांनी सलग 18 तास अभ्यास करून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. तोच वारसा जपण्यासाठी आणि आम्हाला एक प्रेरणास्रोत म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी आपण हे सलग 18 तास अभियान राबवतो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सलग 18 तास अध्ययन ह्या उपक्रमाचा आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजता प्रारंभ करण्यात आला. सदर अभियानात यावर्षी 117 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. ह्या अभियानाचं हे सलग 20 वर्ष आहे. ह्या उपक्रमास सर्व अध्यापकांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिलेला आहे. तसंच विद्यार्थ्यांचाही सहभाग उत्स्फूर्त दिसत आहे. हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत. डॉक्टर औदुंबर मस्के यामागे प्रेरणेते आहेत. त्यांचं अभिनंदन. विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर औदुंबर मस्के, डॉक्टर VM मेडिकल कॉलेज सोलापूर येथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जयंतीनिमित्त सलग 18 तास अध्ययन अभियान व स्पर्धा म्हणजेच 18 तास अभ्यास करण्याची स्पर्धा ठेवलेली आहे. हे आमच्या स्पर्धेचं 20वं वर्ष आहे. आज 13 एप्रिल रोजी आम्ही या स्पर्धेचं सकाळी 6 वाजता उद्घाटन केलेलं आहे. ही स्पर्धा आमचे माननीय अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. आज या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमचे माननीय उपाधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत वाघमारे सर आणि पिडियाट्रिक विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर सरवदे सर हे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. 117 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतलेला आहे आणि आम्ही 18 तास विद्यार्थी अभ्यास करत असताना त्यांना आम्ही स्टँडर्ड ब्रेक देणार आहोत. मध्ये 8:30 वाजता त्यांना ब्रेकफास्टसाठी ब्रेक असेल, त्यानंतर 1:30 वाजता जेवणाचा ब्रेक, त्यानंतर परत 5:30 वाजता संध्याकाळी स्नॅक्ससाठी ब्रेक, त्यानंतर 8:30 वाजता परत जेवणाचा ब्रेक आणि रात्री 11 वाजता कॉफीसाठी ब्रेक आणि त्यानंतर आम्ही त्यांची परीक्षा घेणार आहोत. परीक्षा कशाची घेणार आहोत आम्ही तर आम्ही प्रत्येक वर्षाच्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांचा विषय दिलेला होता अगोदर की ह्या विषयाची पुस्तकं तुम्ही घेऊन यायचं आहे आणि आज सकाळी 6 वाजता आल्यानंतर 18 तासात वाचून होईल एवढा सिलेबस आम्ही त्यांना दिलेला आहे आणि त्याच सिलेबसवरती आम्ही त्यांची परीक्षा घेणार आहोत. पण फक्त परीक्षेच्याच मार्क महत्त्वाचे आहेत का तर नाही. 18 तास एखादा विद्यार्थी जर अभ्यास करत असेल तर तो खरोखरच मन लावून एकाग्रपणे अभ्यास करतोय का हे पाहणं पण तितकंच गरजेचं आहे. तर त्यासाठी आम्ही आमची एक वेगळी मार्किंग प्रणाली तयार केलेली आहे, शिस्तीचे मार्क. तर त्यासाठी आम्ही काय करतो की विद्यार्थी ज्यावेळेला स्पर्धेसाठी हॉलमध्ये एंट्री करतो त्यावेळेला आम्ही त्याला 100 मार्क दिलेले असतात आणि त्यानंतर आम्ही जे क्रायटेरिया ठरवले आहेत त्याप्रमाणे की जर विद्यार्थी लेट आला असेल किंवा ब्रेकनंतर जर तो दिलेल्या टायमिंगमध्ये न येता थोडा लेट आला तर आम्ही त्याचे एक मार्क कट करतो. जर तो विद्यार्थी अभ्यास न करता बोलत असेल तर 1 मार्क कट करतो. जर तो झोपला असेल तर 1 मार्क कट करतो किंवा अभ्यासात लक्ष न देता इकडे तिकडे बघत असेल तर 1 मार्क कट करतो. अशा पद्धतीनं सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत त्या विद्यार्थ्याचे निगेटिव्हली मार्क शिस्तीचे कमी होत जातात आणि रात्री 12 वाजता त्याचे जे मार्क शिल्लक राहिलेले आहेत ते मार्क्स आणि त्याच्या अभ्यासाचे मार्क यांचा मीन काढून आम्ही त्याला स्पर्धेचं बक्षीसपात्र विद्यार्थी म्हणून घोषित करतो. प्रत्येक बॅचमधून साधारण 2 ते 3 विद्यार्थी हे बक्षीसपात्र यादीमध्ये आम्ही काढतो आणि त्यांना बक्षीस देतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 18 ते 20 तास अभ्यास करायचे असं फक्त बोललं आणि म्हणलं जातं, पण तो अनुभव खरा कसा असेल हे घेणं हे एक खरोखर विद्यार्थ्यांसाठी रोमांचक असतं. आणि
परदेशात राहून एवढ्या 32 डिग्र्या घेतलेल्या महामानवाला अभ्यास करून आदरांजली वाहणं यासारखी दुसरी आदरांजली नाही असं वाटतं. तर पुनश्च एकदा सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय भीम.